आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. कथा 16वी, दुःखी यश. विष्णू हा एक बुद्धिमान आणि खूप महत्त्वाकांक्षी मुलगा होता. आमच्या कॉलेजच्या पहिल्याच बॅचचा तो विद्यार्थी. त्यामुळे अर्थातच इतर कोणत्याही बॅचपेक्षा या बॅचमधल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आमचे खूप जवळकीचे संबंध होते. विष्णू तरतरीत हसरा होता. तो खूप बोलकासुद्धा होता आणि त्याची विचार करण्याची पद्धतसुद्धा अगदी सुस्पष्ट होती. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमची अनेकदा चर्चा आणि वादविवाद होत असे. कधी एखाद्या मुद्द्यावर आमचं एकमत होई तर दुसऱ्या कुठल्या तरी मुद्द्यावरून आमचं दुमत होई. मी विष्णूला नेहमी सांगत असे, हे बघ विष्णू, मी तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त पाहिले आहेत. आयुष्याचा मी जो काही अनुभव घेतला आहे त्यावरून मी तुला एकच सांगते की यश, पुरस्कार, पदव्या आणि पैसा यांच्यापेक्षा उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणं, सहानुभूती, सहवेदना आणि मनशांती या गोष्टी आयुष्यामध्ये कितीतरी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यावर विष्णू वाद घालत म्हणायचा, मॅडम कसं आहे, तुमचं पोट भरलेलं आहे. आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते सगळं तुमचं मिळून झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आरामशीर आयुष्य जगत आहात आणि हे सगळं सांगत आहात. तुम्हाला आत्तापर्यंत अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले असल्यामुळे तुम्हाला पुरस्कारांचं तर काहीच वाटत नाही. शिवाय तुम्ही फारशा महत्त्वाकांक्षीही नाही आहात. माझ्यासारख्यांना तुम्ही कधीच समजू शकणार नाही. तो असं म्हणाला की मी त्याच्याकडे पाहून नुसतं हलकेच हसायची. त्याचं ते थेट मनमोकळं बोलणं मला खूप आवडायचं. विष्णूला शिकवण्याची कलासुद्धा अवगत होती. पदवी संपादन केल्यानंतर त्याला अमेरिकेमध्ये सियाटल येथे मायक्रोसॉफ्टमध्ये खूप चांगली नोकरी मिळाली. परदेशी जाण्यासाठी तो व्हिसाच्या प्रतीक्षेमध्ये होता. तोपर्यंत काही काळ त्यानं आपल्या कॉलेजामध्ये शिकवावं अशी मी त्याला विनंती केली. कधी मला माझ्या लॅबोरेटरी सेशनला उपस्थित राहणं जमलं नाही की मी त्याला ज्युनियर लॅबकडे लक्ष द्यायला, माझं काम सांभाळायला सुद्धा सांगत असे. लवकरच तो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाला. मी एक दिवस विष्णूला विचारलं, तू इतकं चांगलं शिकवतोस, खरं तर तू एक चांगला उत्तम प्राध्यापक होऊ शकशील. तू याविषयी जरा गंभीरपणे विचार का नाही करत? त्यावर तो म्हणाला, अमेरिकेमध्ये मला महिन्याला मिळणारा पगार इथल्या प्राध्यापकांना वर्षाला मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त असेल. मग मी कशाला होऊ प्राध्यापक? विष्णू, असं उर्मटपणे बोलू नकोस. शिक्षकांना लोक मान देतात ते त्यांच्या ज्ञानामुळे, पगारामुळे नाही. तुला शिक्षकी पेशाबद्दल आदर नसेल तर ठीक आहे, पण अशी तुलना तरी तू करू नकोस. काही दिवसातच विष्णू परदेशी जाऊन आपल्या नव्या नोकरीमध्ये रुजू झाला. अनेक वर्षे लोटली. जवळपास 1 दशकाचा कालावधी लोटला. पूर्वी जे माझे तरुण विद्यार्थी होते ते आता मध्यमवयीन झाले. मी सुद्धा मध्यमवय पार करून म्हातारपणाकडे झुकले. एक दिवस विष्णू नामक व्यक्तीनं फोन करून भेटण्यासाठी वेळ मागितल्याचं मला माझ्या सेक्रेटरीने सांगितलं. पण नुसत्या विष्णू या नावावरून माझ्या काहीच लक्षात येईना. मग तो माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्याचं तिनंच मला सांगितल्यावर माझ्या डोक्यात ताबडतोब प्रकाश पडला. मी त्याला भेटायला वेळ देण्याची तिला सूचना दिली. शेवटी जुनी वाईन, जुन्या आठवणी, जुने विद्यार्थी यांचं आयुष्यामधलं स्थान जे असतं ते अत्यंत मोलाचं असतं. ठरवलेल्या दिवशी विष्णू मला भेटायला अगदी वेळेमध्ये हजर झाला. त्याचे केस पूर्वीपेक्षा विरळ झाले होते. काही ठिकाणी रुपेरी कडा पण चमकत होत्या. त्याचं वजन चांगलंच वाढलं होतं.
अंगामध्ये उंची शर्ट आणि हातामध्ये प्लॅटिनमची हिरेजडित अंगठीसुद्धा होती. पण बिचाऱ्याचा चेहरा मात्र एखाद्या सुरकतलेल्या सुरकुत्या पडलेल्या टोमॅटोसारखा दिसत होता. कुठेही उत्साहाची छटासुद्धा नव्हती. त्या उलट त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट पडल्यासारखं मला भासलं. तो माझ्या समोर येऊन बसला. मी त्याच्यासाठी चहा मागवला. विष्णू माझ्याकडे निरखून पाहत होता. मॅडम, तुम्ही आता म्हाताऱ्या दिसू लागलाय. मी हसून म्हणाले, काळ आणि समुद्राच्या लाटा कुणासाठी कधीच थांबतात का? पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटलं नाही. विष्णू, तू कसा आहेस? मी म्हणाले. मी तुला गेल्या 15 वर्षात पाहिलंच नाही, पण या आपल्या म्हाताऱ्या टीचरची तुला कशी काय आठवण झाली? आणि आज भेटायला आलास म्हणून खूप बरं वाटलं. कुठे असतोस सध्या? काय चाललंय तुझं? अजूनही तू मायक्रोसॉफ्टमध्येच आहेस का? नाही मॅडम, मी 3 वर्षापूर्वी मायक्रोसॉफ्ट सोडली, विष्णू म्हणाला. म्हणतात ना, एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर एखादा माणूस 3 वर्षाहून अधिक काळ टिकला तर तो त्या कंपनीचा फारच इमानदार कामगार म्हटला पाहिजे. पण माझ्या या विनोदाच्या प्रयत्नाला त्यानं काही हसून दाद दिली नाही. मग आता कुठे असतोस तू? मी परत एकदा विचारलो. सिंगापूरमध्ये माझ्या मालकीची एक कंपनी आहे. तिथे 200 लोक कामाला आहेत. आम्हाला खूप चांगला नफा होतो. विष्णूच्या आवाजामध्ये आता अभिमान दाटून आला होता आणि ते स्वाभाविकच होतं. मग तू सिंगापूरला स्थायिक झाला आहेस का? नाही, स्थायिक नाही. मी कामानिमित्त अनेकदा भारतामध्ये येत असतो. दिल्लीला वसंत विहारमध्ये माझं घर आहे. मुंबईमध्ये वरळीला माझा एक फ्लॅट आहे आणि बंगळुरूमध्ये राजमहाल विलास एक्सटेन्शनमध्ये एक बंगला आहे. शिवाय बंगळुरूमध्येच बानेरखाटा रोडवर शेतसुद्धा आहे. मी त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले, विष्णू, अरे तुझ्या संपत्तीचा तपशील नव्हते मी विचारत. मी काही इन्कम टॅक्सवाली नाही. तुझं नेहमी वास्तव्य कुठं असतं हे फक्त विचारत होते मी. त्याची अशी मस्करी करूनही त्याला हसू फुटलं नाही. विष्णू, तुझ्या सांपत्तिक स्थितीबद्दल तू मला बरंच काही सांगितलंस. आता तुझ्या संसाराबद्दल सांग पाहू. तुझं लग्न झालं आहे का? तुला किती मुलं आहेत? काय करतात ती? आई आणि शिक्षक या दोघांनाही अनुक्रमे आपल्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना हे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा निसर्गदत्त अधिकार असतो. मीही त्याला काही अपवाद नाही. काही लोकांना ते नाही रुचत. त्यांना स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयी कुणी प्रश्न विचारलेला आवडत नाही. तसं काही जर माझ्या लक्षात आलं तर मग मी लगेचच ते प्रश्न थांबवते. पण सर्वसाधारणपणे लोक मला आनंदानं त्यांच्या आयुष्याबद्दल खूप मनमोकळेपणाने सांगतात. हो, माझं लग्न झालं आहे. मला 8 वर्षाची मुलगीसुद्धा आहे. मग विष्णूनं खिशातून पैशाचं पाकिट काढून त्यातला फोटो बाहेर काढला. पूर्वी कॉलेजात असताना विष्णूची एका मुलीची खास मैत्री होती. दोघं सतत बरोबर असत. तिचं नाव भाग्या. ती त्याच्यापेक्षा लहान होती, कनिष्ठ वर्गामध्ये शिकायची. पण ती फोटोतील स्त्री नव्हती, कुणीतरी वेगळीच होती. कनिष्ठ वर्गात शिकायची, पण ही फोटोतली स्त्री ती नव्हती, कुणीतरी वेगळीच होती. ती फार सुंदर होती. एखाद्या अत्याधुनिक फॅशन मॉडेलसारखी ती दिसत होती. त्यांची मुलगी पण फारच गोड होती. ते पाहून मला बरं वाटलं. या विष्णूचं आयुष्य एखाद्या पिक्चर पोस्ट कार्डाप्रमाणे अगदी परफेक्ट होतं. तो यशस्वी होता, श्रीमंत होता, नक्षत्रासारखी सुंदर पत्नी आणि मुलगी होती. माणसाला याहून आधी काय हवं असतं आपल्या आयुष्यामध्ये? हे एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर खरं तर तो आनंदामध्ये उल्हासानं भरभरून तृप्त असायला हवा होता. पण तो तसा नव्हता. त्यामागे नक्की कारण काय असेल ते मला माहीत नव्हतं. पण जरा वेळामध्ये तो ते आपण होऊन सांगेल याची मला खात्रीच होती. त्यामुळे मी बोलायची थांबले आणि विष्णूला बोलू दिलं. हळूहळू विष्णूनं मन मोकळं करायला सुरुवात केली. मॅडम,
माझा एक प्रॉब्लेम आहे, तो मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. कुठला प्रॉब्लेम? आणि माझ्याकडे त्याचं उत्तर असेल असं तुला कसं काय वाटतं? खरं तर तुझ्यासारख्या यशस्वी माणसानं माझ्यासारख्या गरीब शिक्षकाला मदतच केली पाहिजे. मी मुद्दामच वातावरणातला ताण हलका करण्यासाठी खेळीमेळीच्या स्वरात म्हणाले. त्याचा यशाशी काही संबंध नाही मॅडम. तो म्हणाला, गेल्या काही वर्षापासून मला अत्यंत उदास वाटतं आहे. जणू काही माझ्या आयुष्यामध्ये कसली तरी कमतरता आहे असं मला सतत वाटतंय, आणि ते नक्की काय आहे हेच मला सांगता येत नाही. पण मला कोणत्याही गोष्टीचा असा भरभरून आनंद जो असतो तोच घेता येत नाही आहे. कोणत्याही गोष्टीनं माझं मनच हेलावून जात नाही आहे. कोणतीच गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्शून जात नाही आहे. अगदी हृदयाला पीळ पाडणारी जरी घटना माझ्या डोळ्यासमोर घडली तरीसुद्धा मला त्याचं काहीच वाटत नाही आहे. मला आजकाल असं वाटतं की जणू काही मी एका वाळवंटामधून प्रवास करतो आहे. माझ्यापाशी पाणी नाही आहे आणि समोरचे रस्ते सोन्या चांदीनं मडवलेले आहेत. मी ताबडतोब त्याला विचारलं, तू एखाद्या डॉक्टरला किंवा मानसोपचार तज्ज्ञांना भेटलास का? हो, अर्थातच भेटलो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आयुष्यामध्ये माणसानं सहृदय असणं, त्याला इतरांविषयी अनुकंपा, सहवेदना वाटणं फारच महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला आयुष्याचा आनंद लुटता येतो. आणि मग त्यांनी मला पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय ज्या गोष्टी करून मनाला आनंद होईल अशा गोष्टी करण्याचा सल्लाही दिला आहे. उदाहरणार्थ सूर्योदयाकडं पाहणं, पक्ष्यांची किलबिल ऐकणं, लांब वर चालायला जाणं, नियमितपणे व्यायाम करणं. मग काय झालं? मी म्हणाले. हे सगळं करून माझं वजन तेवढं कमी झालं, पण बाकी काहीच फरक पडला नाही. मी आणखी एका वेगळ्या काउन्सिलरकडे गेलो. त्यानं मला सोमालियाच्या दौऱ्यावर जाण्याचा सल्ला दिला. काय? सोमालिया? मी म्हणाले. मला खरं ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला होता. लोक सहलीला युरोपला जातात, हाँगकाँग, बँकॉकला जातात हे मी ऐकलं होतं, पण सोमालियाला जाण्याविषयी मी कधीच काही ऐकलं नव्हतं. मी म्हणाले, बरं मग पुढे काय झालं? गेलास का तू सोमालियाला? माझी उत्सुकता आता अनावर झाली होती. हो, त्यांनी आम्हाला तिथल्या अनाथाश्रमांच्या भेटीसाठी नेलं. HIV शिबिरांना आणि कुपोषित बालकांच्या शिबिरांमध्येही नेलं. पण त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. मला तेही पाहून काहीच वाटलं नाही. उलट माझ्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू झाले. सोमालिया अमेरिकेला आणि युरोपला कोणती उत्पादनं निर्यात करू शकेल असाच विचार माझ्या डोक्यामध्ये आला. मॅडम, माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? तो म्हणाला. मी त्यावर म्हणाले, हे पहा, तुझ्या जागी मला कल्पूच शकत नाही. मी अशा परिस्थितीमध्ये काय केलं असतं हा मुळी प्रश्नच अलाहिदा आहे. आणि मी जे काही केलं असतं तेच तू करायला हवंस असंही अजिबात नाही. त्यापेक्षा तू तुझ्याजवळच्या एखाद्या व्यक्तीशी का नाही बोलत? एखादा मित्र किंवा तुझी पत्नी किंवा इतर कुणी समवयस्क व्यक्ती, ते तुला चांगलं सोल्युशन देऊ शकतील याबद्दल कदाचित, मी म्हणाले. त्यावर तो जरा वेळ गप्प बसला. नंतर म्हणाला, मॅडम, मी आयुष्यभर सर्व काही हिशेब करूनच केलं, अगदी मैत्रीसुद्धा. ज्या माणसांचा मला कोणत्याच प्रकारे उपयोग होणार नाही अशा माणसांबरोबर मी कधीही थोडासुद्धा वेळ घालवला नाही. अखेर जीवनाला कधी दयामाया नसते, इथे जीवघेणी स्पर्धा असते. माणसाच्या प्रत्येक कृतीमुळे त्याला यशाच्या शिखराकडे किमान एक पायरी वर चढून जाता येईल अशी ती कृती हवी. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या मनामध्ये विचार आला, भाग्याशी लग्न करण्याऐवजी त्या फॅशन मॉडेलसारख्या दिसणाऱ्या स्त्रीशी यानं का विवाह केला असावा ते मला आत्ता लक्षात येते. मी त्याला म्हणाले, तू तुझ्या घरच्यांबरोबर किती वेळ घालवतोस? माझी मुलगी तशी खूप मनमोकळी आहे, पण तिला जेव्हा माझ्याकडून काही हवं असतं ना तेव्हाच ती माझ्याशी चांगलं वागते.
कधीकधी मला खूप विचित्र वाटतं. खरं तर एखादं लहान मूल कसं निष्पाप निरागस असतं तेव्हाच ते गोड सुंदर दिसतो. पण माझी मुलगी वयाच्या मानानं खूपच व्यवहारी आहे. माझ्या पत्नीच्या वडिलांचा कॉर्पोरेटचा बिझनेस होता. तो त्याच्यानंतर आता माझी पत्नीच सांभाळते आहे. ती बरेच वेळा घरूनच काम करते, पण तरीही ती कामामध्ये इतकी व्यग्र असते की तिला माझ्याकडे आणि आमच्या मुलीकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. असं बोलून तो क्षणभर थांबून विचार करून पुढे म्हणाला, किंवा कदाचित तसं मलाच वाटत असेल. माझ्या ज्या काही ओळखी आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांचा माझ्या पत्नीला किंवा तिच्या स्वतःच्या व्यवसायासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. माझ्याकडे ती एक जीवनसाथी म्हणून बघत नाही, तर तिच्यालेकी मी फक्त डेटाबेस आहे, माहितीचा आणि कॉन्टॅक्टचा संग्रह. विष्णूची समस्या आता माझ्या नीट लक्षात आली. कधीकधी आपण स्वतःचं मन स्वतःच्या घरच्यांसमोर उघड करू शकत नाही. तसं करणं जड जातं. त्यावेळी आपल्याला मन मोकळं करण्यासाठी माझ्याकडे यावंसं वाटलं. यानं मला जरा बरं वाटलं. पण मी यावर काहीतरी झटपट तोडगा काढू शकेन आणि मग सगळं कसं सुरळीत होईल अशी जी त्याची अपेक्षा होती, तसं मात्र मी करू शकत नव्हते. मी एखादा प्रश्न नीट ऐकून घेतला तरी त्यावर माझ्याकडे उपाय असेलच असे नाही. विष्णू पुढे म्हणाला, मॅडम, मला एक सांगा की मी सुहृदय कनवाळू कसं बनू? माझा परिवार भक्कम कसा करू? मला सूर्योदयाचा आणि चांदण्यांचा आनंद लुटणं कधी जमेल? आणि या सगळ्या गुणांना स्वतःच्या अंगी बांधवायचं जर मी ठरवलं तर त्यासाठी किती वेळ लागेल? आणि त्यासाठी जो काही खर्च येईल तो करायला मी तयार आहे, पण फार जास्त महिन्यांचा काळ मात्र लागता कामा नये. त्याचा तो दृष्टिकोन ऐकून मला धक्काच बसला. विष्णू, अरे सहानुभूती, सहवेदना या गोष्टी काही शिकवून येतात का? त्या खरेदीही करता येत नाहीत आणि त्या विकताही येत नाहीत. शिवाय त्याला अशी काही कालमर्यादा वगैरेही नसते. या काही गुणांची जोपासना माणसाला आयुष्याच्या सुरुवातीपासूनच करावी लागते. एक लक्षात घे, आयुष्य हा एक प्रवास आहे. या छोट्याशा प्रवासामध्ये जर तुला इतरांना सहानुभूती दाखवायची असेल तर ती आत्ता या क्षणीच दाखव. आपले पूर्वज आपल्याला नेहमी मध्यम मार्ग अंगीकारण्याचा सल्ला देत. त्यामागेही एक कारण होतं. कारण हा मार्गच माणसाला स्थिर, आनंदी आणि तृप्त बनवतो. विष्णू, तुझ्या मुलीच्या डोळ्यासमोर तुझाच आदर्श आहे. मुलं डोळ्यांनी जे बघतात तशीच ती बनतात. तू जे काही वागत आलास त्याचंच अनुकरण तुझी मुलगी करते आहे. त्यावर एक मोठा सुस्कारा टाकून विष्णू म्हणाला, होय मॅडम, तुम्ही काय म्हणताय ना ते मला आत्ता कळतंय. मी आता माझ्या मुलीला घेऊन नियमितपणे गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करीत जाईन. त्यामुळे एक माणूस म्हणून माझ्यामध्ये तर सुधारणा होईलच अशी मी आशा करतो. त्यामुळे मला आत्ता जे निरुपयोगी असल्यासारखं वाटायचं ती भावना आता माझ्या मनामधून जाईल. आता मला कळलं आहे की मी तुम्हाला भेटायला का आलो ते. खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे. विष्णू माझ्या ऑफिसातून बाहेर पडला. तो हृदयामध्ये आशा आणि चेहऱ्यावर हसू घेऊनच.